मागच्या सामन्यामध्ये अमोलला आपण गैरहजर पाहिलं होतं, पण या सामन्यामध्ये आपण इनॅक्शन मध्ये पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज अंबेश एन कडून अमोलला पाहतोय. स्ट्रायकर गोलंदाज आहे तो बेंचेस संघाचा वारंवार पाहत असतो, परंतु पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी पाहायला भेटला नव्हता. तरी सुद्धा चांगली कामगिरी केली होती बेंचेस संघाने. जितेश यांनी गोलंदाजी करत असताना तब्बल पाहिलं तर आपण 2 षटक फेकत असताना 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 फलंदाजांना बाद केले होते. आणि फलंदाजी करत असताना बेंचेस संघाच्या जितेशने 10 चेंडूमध्ये 24 धावांची बहारदार केली होती. परंतु आता अमोलला आपण इनॅक्शन मध्ये पाहतोय आणि गोलंदाजी मार्क करते गोलंदाज पहिला अमोल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. त्या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची की हा सामना 4-4 षटकांचा असेल. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो राजेश शेलार, स्क्वेअर लेगचे पंच सुरेश दादा कडव यांना पाहतो आपण. सामना इथे चालू होतो, माहित पंचांचा इथे ग्रीन सिग्नल देऊ या दोन्ही संघांना. विश ऑल द बेस्ट. सामना चालू. पहिला चेंडू आकाश साडी लो फुटाचा चेंडू होता, कन्वर्ट केला लेग साईडच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल परंतु त्यांच्या आवाजाच्या बाहेर पहिला चेंडूने आघात करताना पाहतो फलंदाज आकाशच्या बॅटमधून हे 4 धावा स्वतः संघाचं खातं ओपन करताना पाहतो आपण शिरगाव संघाच्या आकाशला 4 धाव्याने. पुढील चेंडू अमोल्याचा भीमर चेंडू पाहायला भेटतो. पंच आम्हाला इशारा करतात, नोचा इशारा करतात. नोचा खरपूस समाचार घेत असताना हा चेंडू सुद्धा लेग साईडच्या दिशेने फेकून दिलाय. या चेंडूवरती सुद्धा 4 धावा वसूल करताना 9+4 असे 5 धावा मिळतील त्या बेनशील संघाला, सॉरी शिरगाव संघाला. खराब गोलंदाजी मैदानावरती पाहतो आपण करत असताना गोलंदाज अमोलला पाहतो आपण. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पहिला चेंडूवरती 4 धावा, दुसरा चेंडू पिमर फेकत असताना या चेंडू सुद्धा 4 धावा, एकूण 5 धावा खर्च केल्या आहेत. आणि पुढील चेंडू असेल फ्री, सुवर्ण संधी असेल ते मोठा फटका अजून एक मारण्याची फलंदाज आकाशाला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू हवेमध्ये चेंडू केला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतायत परंतु नो मॅच लँड चेंडू लँड होतोय. चेंडू अडवेल तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज प्रणव आणि आकाशला. धाव फलकावरती वाढ होत असताना पाहतोय आपण. 3 चेंडू फेकत असताना तब्बल 11 धावा खर्च करतोय गोलंदाज अमोलला पाहतोय आपण. 2 चेंडू. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू फेकून दिला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला भेटत नाही कारण हा पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आकाशच्या बॅटमधून हारलेला 3रा चौकार. चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण शिरगाव संघाकडून आकाशला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतात. धाव फलकावरती धावा झपाट्याने वाढत असताना पाहतोय आपण 15 धावा. खूप महागडी अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला गोलंदाज अमोलकडून. पुन्हा एकदा अमोल सज्ज झालाय. आता मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू होता, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, सरळ रेषेमध्ये चेंडूला खेळून काढलाय. भाग मिल्का भाग परिस्थिती असताना शर्यत इथे चेंडू जिंकत असताना पाहतोय आपण हा आलेला बॅट्समन आकाशच्या बॅटमधून 4था चौकार. शिरगाव संघाची धावसंख्या पाहतोय आपण या 4 धावांनी वाढत असताना 19 धावा धाव फलकावरती. खूपच महागडी अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बेनशील संघाकडून गोलंदाज अमोलकडून. पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना तब्बल 19 धावा खर्च करतोय अजूनपर्यंत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये अमोलचे. स्ट्रायकरने फलंदाज काय बहारदार अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आकाशला पाहतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आता मात्र सज्ज आहे. चेंडू अडवेल या दरम्यान 1 धावेचा अवधी होता आणि 1 धाव पूर्ण घेत करत असताना फलंदाज आकाशला पाहतोय आपण. 1 धावाने धाव फलक पाहतोय आपण शिरगाव संघाचं. 20 धावा शेवटचा चेंडू असतील या षटकामध्ये सामनाकारी फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज प्रणवला पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. करतो लिफ्टी फलंदाज नेहमी आपण पाहतो आक्रमक असे फलंदाज असतात. तशीच फलंदाजी करील का? जशी फलंदाजी आपण आकाशच्या बॅटमधून पाहिली तशीच फलंदाजी अपेक्षा शिरगाव संघाला प्रणवच्या बॅटमधून सुद्धा असेल. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय प्रणव.
फुलटा चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न होता. लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आले परंतु त्यांच्याकडून चुकी पाहायला भेटते आणि या मिनिटात प्रणवला 4 धावा. कुठेतरी गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करत होता गोलंदाज अमोलला पाहिला आपण शेवटच्या चेंडूवरती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही आणि या 4 धावा मिळतात. या 4 धावांनी पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या धावा षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण तब्बल 24 धावा. चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मैदानावरती. शिरगाव संघाकडून पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतो आपण आकाश आणि प्रणवला. आकाशचा विचार केला तर वैयक्तिक 6 चेंडू खेळत असताना 19 धावेवरती खेळतोय. तर प्रणवला पाहिलं आपण 1 चेंडू फेस करत असताना 4 धावेवरती खेळत असताना पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्त धावफलकावरती धावा एकही गाडी बाद नसताना 24 धावा सत्संग शिरगाव संघाचा. या दरम्यान आपण पाहतोय मंचावरती आमचे गुरुतुल्य समालोचक राहुलजी चव्हाण सर यांचं सुद्धा स्वीगवागन झाले. सर स्वागत असेल आपले या स्पर्धेमध्ये. त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला थोड्याच वेळामध्ये ऐकायला भेटेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज झालाय. रोहितला पाहतो आपण राईट मुहूर्त विकेटने गोलंदाजीसाठी एरंदाज एन कडून बिनशी संघाचा गोलंदाज रोहितला पाहतोय आपण. तर स्ट्राईक एन वरती त्याच्या बॅटमध्ये आपण चौकारांची बहारदार खेळी करत असताना पाहतोय. तोच फलंदाज आकाशला पाहतोय. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन कुठेतरी इथे फर करत असताना पहिला चेंडू फेकत असताना पाहतोय आपण रोहित. पंच आम्हाला इशारा करता वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. पुन्हा एकदा त्याच लाईनीवरती गोलंदाजी करत असताना पंच आम्हाला पुन्हा एकदा इशारा करतात वाईटचा. हा लगातारचा दुसरा वाईट पाहायला भेटतो गोलंदाज रोहितच्या बॅटमधून. अजूनही एकही चेंडू चांगला पाहायला भेटला नाही गोलंदाज रोहितकडून. मागच्या षटकामध्ये खूप महागडी गोलंदाजी झाली होती. इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु तो अपयशी ठरताना पाहतोय गोलंदाज रोहितकडून. कारण लगातारचे 2 चेंडू वाईट फेकत असताना पाहतोय आपण गोलंदाज रोहितला. स्ट्राईक इन होती आकाशला पाहतोय आपण. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये किंवा खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक पण त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांनी आघात करत असताना पाहतोय आपण फलंदाज आकाशाला. वारंवार आपण चौकारांची भाषा बोलत असताना पाहतोय फलंदाज आकाशला. धावफलक वाढवत असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण 30 धावा. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक 23 धावेवरती खेळ करत असताना पाहतोय आपण आकाशला. चांगला चेंडू पाहायला भेटला. सॉफ्ट अँड बचाव करत असताना फलंदाज आकाश इथे याची खेळी इथे संपुष्टात येते. स्वतः कॉटन बॉल करताना पाहतोय आपण फलंदाज आकाशला. गोलंदाज रोहितने याला मिळालेली ही पहिली सफलता बेंच संघासाठी. आठ बॉलमध्ये आपल्या संघासाठी 8 चेंडूमध्ये तब्बल 23 धावांची बहारदार केली करून येत असताना पाहतोय आपण फलंदाज आकाशला. टाळ्या वाढल्या पाहिजे या फलंदाजासाठी कारण चौकारांची भाषा बोलत होता परंतु इथे झेलच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागते. ते नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना पाहतोय आपण प्रितेशला. 1 डाऊनचा फलंदाज पाहतोय. नेहमी घातक फलंदाज मानले जातात तशीच बहारदार कामगिरी करावी लागेल. जशी फलंदाजी आकाशच्या बॅटमध्ये पाहिली ना तशीच अपेक्षा शिरगाव संघाला प्रितेशच्या बॅटमध्ये सुद्धा असेल. तर सफलता अर्जित केली गोलंदाज रोहित याने. आता मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक कोणी पाहायला भेटत नाही. हा चेंडू सुद्धा गेलाय तो सीमेरेषा पार. पहिला चेंडू फेस करत असताना प्रितेशच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. धावफलक वेगाने वाढ घेत असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण तब्बल 34 धावा.
चांगली फलंदाजी शिरगाव संघाकडून. जिथे आकाशची खेळी संपुष्टात आली होती ना, तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात करत असताना पाहतो आपण फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून सुद्धा पहिला चेंडू फेस करत असताना आलेला हा चौकार पाहायला भेटतो. आपण आघात करताना पाहतोय आपण फलंदाज प्रितेशला सुद्धा पहिला चेंडू फेस करत असताना 4 धावा वसूल केलेत त्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. तो गोलंदाजीसाठी पाहतोय आपण रोहित. पुन्हा डायसिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फटका केला, तिथे क्षेत्ररक्षक आले आडवेल तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा होती आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करताना पाहतो फलंदाज प्रणव आणि प्रितेशला चांगली फलंदाजी प्राधान्य पाहतो आपण. ज्यावेळी मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देत असताना फलंदाज रितेशला पाहतोय आपण 2 धावा वसूल करतात. 2 धावांनी धावफलक पाहतोय पुढे जात असताना 36 धावा. पुन्हा एकदा पाहुणच्या दिशेमध्ये फटका केलायचा होता, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू मैदानावरती संपन्न होत असताना पाहतोय आपण गोलंदाज रोहितला. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. तब्बल या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये वैयक्तिक 12 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू रोहित सज्ज झालाय. फलंदाज रितेश स्ट्रायकेनवरती. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये फटका केलायचा होता, परंतु पुन्हा एकदा बीट झालाय. अजून निर्धाव चेंडू कमबॅक करताना पाहिलं. 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यानंतर पुढील चेंडूवरती बीट करत असताना गोलंदाज रोहितला पाहिला आपण. दुसरा षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 1 गडी बाद शेरगाव संघाच्या 36 धावा. दोन चेंडूवरती कमबॅक करताना पाहिलं गोलंदाज आपण रोहित याला. तर 2 चौकार आल्यानंतर शेवटचे 2 चेंडू बीट करत असताना फलंदाज रितेशच्या विरुद्ध गोलंदाजी केली. दुसऱ्या षटक समाप्त. दुसऱ्या षटका समाप्त 36 धावांवरती स्थिर पाहते. गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज नवीन गोलंदाज पाहतोय आपण. भूषण पंडेला पाहतोय आपण. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी सज्ज झाले अंबेश एन कडून. स्ट्राईक एन वेळेला वरती फलंदाज पाहतोय आपण, ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. एक चेंडू फेस करत असताना आता मात्र वॉकरमध्ये चेंडू होता. चांगला फटका केल्याचा होता, परंतु बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू मैदानावरती सांगता होत असताना पाहिला आपण. गोलंदाज भूषणच्या गोलंदाजीवरती बेट केलं फलंदाजाला, कारण प्रणवचा विचार केला तर एकच चेंडू फेस केला होता आणि त्या चेंडूवरती सुद्धा चौकार वसूल केला होता. त्याच फलंदाजाला इथे बेट करण्यात यशस्वी ठरतोय तो गोलंदाज भूषणला पाहतोय. भूषण पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजीसाठी. तर स्ट्रायकरवरती प्रणवला पाहतो आपण. फुलटा चेंडू होता, लाफ केला चेंडूला. आता मात्र कसा सोडेल, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलेत. हा चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहिला आपण फलंदाज प्रणवला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या होत्या, त्यानंतर बीट झाला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा फेस करत असताना दुसरा तिसरा चेंडू प्रणव वैयक्तिक पाहतोय आपण. या 6 धावा वसूल करतोय. 3 चेंडूमध्ये 10 धावावरती खेळत असताना पाहतो आपण प्रणवला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू जातोय 1 बाय सीमारेषा पार. हा आलेला प्रणवच्या बॅटमधून दुसरा चौकार. काय फलंदाजी करताना पाहतो आपण शिरगाव संघाच्या फलंदाजांना चौकार चटकारची भाषा वारंवार बोलताना पाहतो आपण मैदानावरती. पहिला फलंदाज पाहिला आकाश, त्याच्या बॅटमधून आपण तब्बल 5 चौकार पाहिले होते. नंतर प्रितेशला पाहिला, त्याच्या बॅटमधून सुद्धा 1 चौकार पाहायला भेटला. आणि प्रणवला पाहतोय, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि षटकार पाहायला भेटतोय. तोच प्रणव स्ट्रायकिंगवरती सज्ज आहे पुन्हा एकदा फलंदाजीसाठी.
भूषणच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी भूषणचा वैयक्तिक विचार केला तर 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च करत असताना पहिला चेंडू चांगला पाहायला भेटला होता, परंतु त्याच्यावरती तुटून पडताना पाहिलं फलंदाज प्रणव याला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा तोच रिझल्ट पाहायला भेटतोय. हा चेंडू सुद्धा गेलाय मिड विकेटच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसतोय आणि हा चेंडू सुद्धा 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. प्रणवच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. शिरगाव संघाची धावसंख्या पाहतो झपाट्याने वाढ घेत असताना पाहतोय आपण तब्बल 52 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतात. खूप महागडी अशी गोलंदाजी पाहतोय आपण भूषणकडून. पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न होता, आता मात्र बेट केले. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती करत असताना तब्बल 3 चेंडू वरती 3 मोठे फटके पाहायला भेटले आपल्याला फलंदाज प्रणवच्या बॅटमधून गोलंदाज भूषणच्या विरुद्धवरती. पहिला चेंडू बीट झाला होता निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू खेळत असताना षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि 5 चेंडू सुद्धा षटकार आणि आत्ता पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची इमेज देऊन चेंडू जातो मागे, तिथे क्षेत्ररक्षक करतो चुकी. यष्टीरक्षक थर्ड मॅन आणि फायलंगचा क्षेत्ररक्षक धावत होता, परंतु त्यांच्या भागाच्या बाहेर चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा सुद्धा आलेला प्रणवच्या बॅटमधून तिसरा चौकार. काय फलंदाजी करतोय, जिथे डाव थांबला होता ना फलंदाज आकाशाचा, तिथूनच सुरुवात करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण रितेश आणि प्रणवला फलंदाजी करतोय. धाव पाहतोय आपण शिरगाव संघाच्या धाव फलकावरती धावा 56 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 56 पाहतोय आपण. अजूनही एक षटक शिल्लक असेल या इनिंग मधलं. काय फलंदाजी पाहायला भेटे शिरगाव संघाकडून. तब्बल 3 षटकांमध्ये 56 धावा कुठून काढला. आता मध्ये स्ट्रायक होती प्रितेशला पाहतोय. गोलंदाज रोहित त्याने पहिल्या चेंडूवरती कमबॅक करताना पाहिले. पहिल्या चेंडूवरती इथे मोठा झटका अजून एक देत असताना शिरगाव संघाला रितेशच्या स्वरूपामध्ये फलंदाजी ते बाद होते. वैयक्तिक 4-6 धावा ज्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण रितेशच्या, त्याला इथे माघार जाण्यात यशस्वी ठरला. तो गोलंदाज नवीन आलेला गोलंदाजी मार्क होती. रोहितला पाहतो आपण. चला यापुढे होणार सामना पाहतोय आपण. सेकंड राऊंड मधला सेकंड सामना डिंगडॉंग कासगाव त्यांच्या विरुद्ध फाईट करेल सोनिवली संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे. रोहित पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट लाईनचा चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक एक टप्पा अडवेल तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण फलंदाज नवीन फलंदाज पाहतोय आपण स्ट्रायकेनवरती चेतनला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती 2 धावा अर्चित करत असताना धाव फलकावरती वाढ होते. धाव फलक पाहतोय आपण 58 धावा. अजून 4 चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या षटकामध्ये हा नंबरचे षटक आहे. चेतन पुन्हा एकदा सजीवाला गोलंदाज रोहितच्या विरुद्ध पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये फटका केला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, परंतु इथे पात्र क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहतोय आपण. त्या चुकीचं रूपांतर लगेच 4 धावांमध्ये होत असताना हा चेंडू गेलाय सीमारेषा पार. फलंदाज चेतनच्या बॅटमधून आलेला हा चौकार.
चांगली फलंदाजी पाहतोय आपण. प्रत्येक फलंदाजाला चौकारांची भाषा बोलत असताना आता मात्र स्कोप करण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा फटका पाहायला भेटतोय. फटक्यामध्ये यशस्वी होताना पाहतोय. फलंदाज चेतनच्या बॅटमधून हारलेला दुसरा चौकार. काय फटका पाहायला भेटला, स्वतः पडला परंतु चेंडूला सीमारेषा पार धाडत असताना यशस्वीरित्या ठरलाय तो फलंदाज चेतनला पाहतोय आपण. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके पाहायला भेटले. फलंदाज चेतनच्या बॅटमधून आलेला हा 8 धावा. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 10 धावांवरती खेळत असताना पाहतोय आपण फलंदाज चेतनला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. रोनी त्याचे पुन्हा एकदा आता मात्र फटाफटका केल्याचा होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतंय. ज्या बॅटच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले होते त्याच फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज रोनितला बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रणयची केली ती संपुष्टात येताना पाहतोय आपण. प्रणवचा विचार केला तर चांगली फलंदाजी करत होता. तब्बल 7 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी करत होता प्रणव, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये स्ट्राईक हवी होती परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इथं बाद व्हावं लागते. शेवटचा चेंडू फेस करेल फलंदाज. नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकेनवरती असेल. तेजसला पाहतोय आपण. तेजस शेवटचा चेंडू फेस करेल गोलंदाज रोनी त्याचा. हलक्या हातामध्ये पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. भाग मिल्का भाग परिस्थिती असताना चेंडू गेलाय सीमारेषा पार. या बॅट भेटतात आपल्याला 4 धावा. आपण पाहिलं ना प्रसाद, शिरगाव संघाचा जो फलंदाजी ते मैदानावरती आलाय ना त्याला चौकाराची भाषा बोलताना आपण नेहमी पाहिले. कारण जो बॅट्समन फलंदाजीसाठी आला त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकारच पाहायला भेटलाय आणि या फलंदाज तेजीच्या बॅटमधून सुद्धा हा 4 धावा पाहायला भेटतात. चौथं षटक समाप्त झालं. 4 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 70 धावा उच्चांक गाठलाय तो सत्संग शिरगाव संघाच्या फलंदाजाने. काय फलंदाजी केली. प्रणवचा विचार केला तर तब्बल 7 चेंडूमध्ये 24 धावावरती खेळत होता आणि आकाशचा विचार केला तर तब्बल 8 चेंडूमध्ये 23 धावा. म्हणजे दोघांचा कॉन्ट्रिब्युशन पाहिलं होतं तब्बल 48 धावांचं होतं. आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाची धावा 70. समीकरण राहिले ते येणारी 24 चेंडू 71 धावांची गरज विजयासाठी बेनशील संघाला. धन्यवाद प्रसाद. आपण एक इनिंगसाठी आम्हाला सहकार्य केलं. उल्लेखीच्या भूमिकेमध्ये पाहत होता पण प्रसाद घोडविंदे आला, सोनेरी संघाचा एक खेळाडू, ज्या हनुमान चषकातर्फे आपले आभार मानण्यात येत आहे. प्रसाद चला, दोन्ही संघाचा संघनायक, कातगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे. सोनेरी संघाचा संघनायक यायचा आपण नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी कंपल्सरी करतोय.
सामना पाहतोय आपण दोन संघांमध्ये. एक साईडला पाहतोय आपण बेनशी संघ त्यांच्या विरुद्ध फाईट करत असताना पहिला हस्तक शिडगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 24 चेंडूमध्ये 70 धावा कुठून काढल्या आणि 71 धावेचे लक्ष ठेवले होते विजयासाठी बेनशी संघासमोर. क्षेत्ररक्षक सजून तयार पाहतोय आपण शस्त्रंग शिरगाव संघ. चला बेनशी संघ आपण लवकरात लवकर आपले सलामीवीर फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. त्याला दोन संघांमध्ये आपण नाणेफेकी करतोय. मी मधुकर दादा तामाणे यांना विनंती करतोय की पुढील सामन्याची नाणेफेकी करून घेते दादा. सामना पाहतो मैदानावरती सुरू होत असताना आपण पाहतो 71 धावांचा बळी लक्ष घेऊन सलामी फलंदाज पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये होता परंतु कुठेतरी लाईन भडक करत असताना पहिल्या चेंडूवरती पाहतो आपण गोलंदाज आला. पहिला चेंडू वाईट पाहायला भेटतो गोलंदाज रितेशच्या मार्फत. वाईटच्या स्वरूपात धाव फलकावरती धाव 1 ने ऍड होईल आणि धाव फलक इथे श्री गणेश होत असताना बेनशी संघाचा स्ट्रायकरवरती रोहितला पाहतोय तर नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहतोय भगवान याला पाहतोय. सलामी फलंदाज पावडूचा पहिला षटक घेऊन येत असताना पहिला चेंडू दुसरा चेंडू फेकत असताना ब्लॉकर मध्ये मारा केला होता. जेचा चेंडू पाहायला भेटतो कमबॅक करताना पाहतोय. पहिला चेंडू वाईट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देत असताना डॉट चेंडू सांगता मैदानावरती. दोन संघामध्ये आपण नाणेफेकी पाहिली. कासगाव विरुद्ध सोनेली. कासगाव संघाने नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय कालावधी कासगाव संघ बॅटिंगचं भेटली आहे. आता मात्र साहेबांच्या दिवशी चेंडूला केला होता तर ते क्षेत्ररक्षक सज्ज चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटते आपल्याला. अडवण्यामध्ये यश प्राप्त केले. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवला त्यांना पाहिला आपण क्षेत्ररक्षकाला आणि एकच धाव मिळेल ती बेनशी संघाला. पुन्हा एकदा रितेश सज्ज झाला गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी करताना पाहतो आपण रितेशला. लाफ केला चेंडूला. आता मात्र बॅटच्या रायडर मध्ये चेंडू होता. चेंडूला केलून काढला मिड विकेटच्या दिशेने. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक पाहायला भेटत नाही. हा चेंडू गेलाय 1 बाउंड सीमारेषा पार. 4 धावांनी आघात करत असताना फलंदाज भगवानला पाहतोय आपण. जशी पहिल्या इनिंग मध्ये आपण फटकेबाजी पाहिली ना तशीच फटकेबाजी या इनिंग मध्ये सुद्धा करावी लागेल जर आज सामना जिंकायचा असेल बेनशी संघाला. तेच करत असताना पाहतो पहिला चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये केलाय. तिथे मात्र क्षेत्र सज्ज आडवेल या दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना धाव फलक पाहतो आपण 1 ने पुढे जात असताना 7 धावा. कमबॅक करण्याचा प्रयत्न रितेशचा पाहतोय आपण. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती फक्त सिंगल पाहायला भेटते. रितेश राईट आर्म ओव्हर द विकेटने अंबिश एंड कडून गोलंदाजीसाठी. आता मात्र फुल ऑफलाईनचा चेंडू होता. गती थोडी कमी पण लो फुलटचा चेंडू होता. कन्वर्ट करायचा होता फलंदाज रोहितला परंतु बीट झाला फलंदाज आणि निर्धाव चेंडूची अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आपल्याला मैदानावरती गोलंदाज रितेश कडून. पुन्हा एकदा रितेश डान्सिंग डाऊन द केलेला आहे. फटका केलेला आहे लॉंगांच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. कोणती चुकी पाहायला भेटत नाही. फलंदाजी ते बाद होता. प्रणव होता क्षेत्ररक्षक. चांगला झेल पाहायला भेटला. ज्या प्रणवने प्रथम फलंदाजी करत असताना बहारदार अशी फलंदाजी केली. आता क्षेत्ररक्षक मध्ये तेवढंच योगदान देत असताना फलंदाजाला इथे झेलच्या स्वरूपामध्ये बाद करण्याची ठरलाय तो. पहिल्या षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्त धाव फलकावर धाव पाहतोय फक्त ना फक्त बेनशी संघाच्या 1 गडी बाद 7 धावा.
वेळी त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतो आपण मैदानावरती जात असताना बेलशी संघाचा एक जुना जाणता खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव आहे दादाला, भूषणला अनुभव पणाला लावावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल भूषणला, परंतु तो नॉन स्ट्रायकिंग होते, स्ट्रायकिंगवरती पाहतो पण त्याच्या बॅटमध्ये चौकार आला तो फलंदाज बागवानला पाहतो आपण, गोलंदाजी मार्क होते, गोलंदाज सज्ज झालाय राईट अप ओव्हर द विकेट एरंदाज एन कडून चेतनला पाहतोय आपण. चेतनचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या, तोच चेतन इथे सज्ज झाला. आता मात्र गोलंदाजीची कमान सांभाळत असताना पाहतोय आपण चेतनला, स्ट्रायकरवरती फलंदाज भगवानला पाहतोय आपण, ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय, मोठे पटके मारावे लागतील, खूप साऱ्या अपेक्षा असतील त्या बेनशीस संघाला डगआउटमधून भगवानकडून, कारण त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटलाय, तसेच मोठे पटके मारावे लागतील तर सामना जिंकायचा असेल बेनशीस संघाला. भगवान स्ट्रायकरवरती पहिला चेंडू फेस करत असताना लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढला स्कोअर लेगच्या दिशेने, तिथून क्षेत्ररक्षक येईल आडवे, या दरम्यान एकच धावेचा अवधी होता आणि एकच धाव पूर्ण करत असताना आता मात्र स्ट्रायकरवरती फलंदाज पाहतोय आपण, वन डाऊनचा फलंदाज इनअप नंबर 3 वरती आलेला भूषणला पाहतोय आपण. खूप सारा वर्षाचा अनुभव इथे पानावा लावायलाच लागेल हा सामना जर जिंकायचा असेल बेनशीस संघाला. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा सज्ज झाला, गोलंदाजी साडी पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक धावताय, आडवे येईल आडवे, या दरम्यान एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक आलाय, आडवे तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करताना पाहतो आपण फलंदाज भूषण आणि भगवानला सिंगल डबलला प्राधान्य देत असताना पाहतो फलंदाजांना, दोन्ही फलंदाजांना. परंतु हा सामना जिंकायचा असेल तर आपल्याला हवाई हल्ला करावा लागेल. पुन्हा एकदा चेतन सज्ज झाला तर स्ट्रायकरवरती भूषण, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला, तिथे क्षेत्ररक्षक रितेशला पाहतोय, चांगला क्षेत्ररक्षक पाहायला भेटते, तेवढा चांगला थ्रो बॅकअप चांगला तेवढं पाहायला भेटतो आपल्याला. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी, जशी फलंदाजी आपली बहारदार केली होती फलंदाज चेतनने, आता मात्र गोलंदाजीची कमान सांभाळत असताना 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा करतोय. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न होता भूषण याचा, पण चेंडून बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होत असताना पाहतो आपण. चांगली गोलंदाजी 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय गोलंदाज चेतनला पाहतोय. स्ट्रायकरवरती भगवान, आता मात्र शॉर्ट आउट लाईनचा चेंडू होता, मोठा फटका मारत सुवर्ण संधी होती, परंतु बेट झाला फलंदाज भगवान आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू या षटकामधला चांगली गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी, गती थोडी कमी केली होती या चेंडूवरती पाहिलं तर आपण चेतन याने, आणि त्याच्यामुळे ते बीट केले ते फलंदाज भगवानला. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज, आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बीट झालाय आणि दुसरं षटक इथे समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण बेनशीस संघाच्या, 1 गडी बाद, फक्त ना फक्त 11 धावा. आता मात्र सामना खूपच लांब जात असताना पाहतोय, येणारे 12 चेंडू पाहतोय, त्यामध्ये 60 धाव्यांची गरज असेल ती विजयासाठी बेनशीस संघाला. म्हणजे सरासरी जर विचार केला ना तर प्रत्येक षटकामध्ये 30 धाव्यांची गरज असेल ती विजयासाठी बेनशीस संघाला. याच दरम्यान आपण पाहतो आपल्या मंचाकडे येत असताना नितीनदादा भोईर, त्यांच्या समवेत विकासदादा जमदरे स्टेजवरती येत असताना दादा दुपारचं जेवण करून पुन्हा एकदा या मॅचचा आनंद घेण्यासाठी परत आलेले ते आपल्या स्टेजवरती. सरचं स्वागत असेल दादा. रितू बोला पाहतो आपण गोलंदाजी कमान सांभाळत असताना अंबेश एन कडून शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, आक्रमक प्रयुक्त रूप घ्यायचं होतं परंतु तेवढा चांगला फटका पाहायला भेटत नाही. मिडॉनच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आलंय आडवेल, या दरम्यान 1 धाव पूर्ण. ऋतूचा विचार केला ना तर मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, तब्बल षटक फेकत असताना 4थं षटक फेकलं होतं ऋतू याने, 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 फलंदाजांना बाद करत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला होता याच ऋतूने. पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय, आता मात्र तेच उत्तर देत असताना पुन्हा एकदा दाखवतोय की मी पुन्हा एकदा विकेट घेण्यासाठी सज्ज आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना दिलाय तो बेनशीस संघाला दुसरा झटका.
नवीन फलंदाज पाहतोय मैदानावरती जात असताना इनेट नंबर 4 वरती जयेशला पाहतोय आपण. येणारे 10 चेंडू तब्बल 59 धाव्यांची गरज असेल. सामना कुठेतरी लांब जात असताना पाहतोय बेनशी संघाकडून. आता मात्र जयेश आल्याला लॉस करतोय हवेमध्ये चेंडू खाली सत्रक्षक रितेश चुकी पाहायला भेटत नाही. चांगला झेल पाहायला भेटला रितेश कडून आणि अजून एक झटका बसलाय तो फलंदाज जयेशच्या स्वरूपामध्ये बेनशी संघाला बसणारा तिसरा झटका. काय गोलंदाजी करतो. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं होतं ना कोलकाता ऋतूला चौथा षटक हाताळत असताना फक्त 2 धावा खर्च केले होते आणि 3 गड्यांना बाद करत केलं होतं. तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात करत असताना पाहतोय 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले आणि 2 गड्यांना बाद करत असताना हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऋतू सुद्धा पुन्हा एकदा सज्ज झालाय. सुवर्ण संधी असेल हॅट्रिकची ऋतूसाठी. या मॅच मध्ये हॅट्रिक संपादित करेल का पाहायला भेटेल आपल्याला. ऋतू स्ट्राईक येण्याचे नवीन फलंदाज पाहतोय आपण. साईनाथला पाहतोय आपण. हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज झाला ऋतू. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. पॅटचे इनरच घेतले आणि विकेट हॅट्रिक इथे संपादित असताना दाखवलंय ते ऋतू याने की माझ्यामध्ये क्षमता आहे फलंदाजांना बाद करण्याची. आणि इथे 3 चेंडूमध्ये 3 फलंदाजांना बाद करत असताना या दिवसातली आजची पहिली विकेट हॅट्रिक राहिली होती ऋतूच्या गोलंदाजीवरती. या स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर तिसरी विकेट हॅट्रिक संपादित करताना पाहतो आपण ऋतूला. पहिली विकेट हॅट्रिक पाहिली होती आपण खरवाई संघाचा बादल सवारीला. दुसरी विकेट हॅट्रिक पाहिली आपण आरके ग्रुप वालेली संघाचा पुष्कराजला. आणि तिसरी विकेट हॅट्रिक पाहतो आपण मैदानावरती सत्संग शिरगावचा गोलंदाज ऋतू याला. ऋतू पुन्हा एकदा सज्ज झाला. पुन्हा एकदा बीट केला फलंदाजाला. 9 धाव चेंडू सांगता 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करत असताना 3 फलंदाजांना बाद केले. चांगली गोलंदाजी पाहायला भेटले. या गोलंदाजीचं कौतुक व्हायला पाहिजे. तर ही गोलंदाजी आवडली असेल ना तर या गोलंदाजासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. शेवटचा चेंडू आहे ऋतू याचा. उलटा चेंडू होता दरम्यानच्या दिशेने चेंडू गेलाय. तिचे क्षेत्र सज्ज. निधाव चेंडू पाहायला भेटतोय. 3रा षटक समाप्त झालाय. 3ऱ्या षटकानंतर धाव फलकावरती धाव पाहतो आपण फक्त ना फक्त 12 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. 12 चेंडूमध्ये 60 धावांची गरज असताना फक्त 1 धावेची षटक फेकत असताना पाहिले आपण गोलंदाज ऋतूला पाहतोय आपण. शेवटचा षटक पाहतोय आपण. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 59 धावांची गरज. खूपच लांब गेलेला पाहतोय आपण सामना पेलचे संघाकडून औपचारिकता शिल्लक असलेल्या मैदानावरती. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत भाकीत करणं हे योग्य ठरणार नाही. 6 चेंडू 59 धावांची गरज आहे. यापुढे होणारा सामना कासगाव विपक्ष सोनिवली. कासगाव संघ इथं सज्ज झाला आहे. सोनिवली संघ आपण स्टेजच्या उजव्या साईडला येऊन सज्ज राहायचंय. आदित्य आलाय. चौथा चेंडू गोलंदाजी मार करते आदित्यला पाहिला आपण. पहिला चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना विकेटच्या सिलसिला मैदानावरती पाहतोय आपण बेनशी संघाकडून. भूषणची खेळी सुद्धा इथे संपुष्ट येते. औपचारिकता शिल्लक राहिले फक्त आता 5 चेंडूंची. 5 चेंडू 59 धावांची गरज. काय बहारदाराची फलंदाजी आपल्या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटली. फलंदाज आकाश. नंतर पाहिली तर प्रणवच्या बॅटमधून सुद्धा चांगली फलंदाजी. आकाशचा विचार केला 8 चेंडूमध्ये 23 धावांची केली होती. नंतर प्रणवला पाहिलं आपण 7 चेंडूमध्ये 24 धावांची केली. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य सज्ज झालाय. नवीन फलंदाज स्ट्रायकरवरती पाहतोय आपण शिवदासला पाहतोय. बेट करत असताना गोलंदाज आदित्य. दुसरा चेंडू निधाव पाहायला भेटतो. पहिल्या चेंडूवरती सफलता भेटली. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव. 4 चेंडू औपचारिक शिल्लक असतील या इनिंग मधले या मॅच मधले.
पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट झालाय आणि अजून एक चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय आपल्याला. चला सोनेली संघ लवकरात लवकर यायचंय आपण. आता मात्र लाफ केला चेंडू, हा मोठा फटका, ते क्षेत्ररक्षक आले आडवेल, एकच धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या मॅच मधले. तब्बल 58 धावांची गरज आहे. खूपच लांब गेलेला पाहतो आपण हा सामना. बँची संघाकडून पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती शिरगाव संघाचा आदित्य. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला फटका घेतला, तिथे क्षेत्ररक्षक आले आडवेल, चांगले क्षेत्ररक्षक पाहायला भेटले. एकच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतं बेंशी संघाच्या खेळाडूंना. शेवटचा चेंडू विजयाच्या उंबरठ्यावरती पाहतोय आपण सस्तंग शिरगाव संघाला. सरळ रेषेमध्ये चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येईल आडवेल आणि सामना इथे फिनिश झालाय. सामना झाला विजय तो सस्तंग शिरगाव संघ. अभिनंदन सस्तंग शिरगाव संघ का फलंदाजी केली आणि या डावा डिफेन्स सुद्धा केला. गोलंदाजी करत असताना विजय झालात. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बेनशील संघ.